ओमकार, हा आज चीट डे आहे ना, काय खाणार? आज शेड्याच मला पाणीपुरी खायची, बनवशील? पाणीपुरी? हं. पण पाणीपुरीमध्ये एक्सपर्ट कोण आहे? मैं है एक्सपर्ट, मैं है एक्सपर्ट. फिर तुम ही बनाओ, तुम ही बनाओ. ओके डन. मग आज पाणीपुरी बनवूया. चला तर मग आज पाणीपुरी खाऊया. तर मित्रांनो, आज आपण फरमाईश झालेली आहे माझीच की मला आज पाणीपुरी खायची आहे आणि आमच्या सहधर्मचारिणीने म्हणजे आमच्या पत्नींनी आज फरमाईश केली आहे की तुम्ही एक्सपर्ट असल्यामुळे आज पाणीपुरी तुम्हीच बनवा. तर आजची पाणीपुरी ही मी बनवणार आहे. तर मी तुम्हाला बेसिक सगळं सांगणार आहे की पाणीपुरी कशी बनवायची आणि काय टाकल्याने काय होतं, काय न टाकल्याने काय होतं. एकदम चाटवाला भैयासारखी बनवणार ना? एकदम चाटवाला भैया, फुल एकदम मराठमोळा पाणीपुरी भैया असं आपण बोलू शकतो आजच्या व्हिडिओ पुरतं. तर बघूया आपण आता पुढे काय काय कसं कसं बनवायचं. तर हे तुम्ही बघत असाल तर हे किचन आमच्या सहधर्मचारिणीने ऊर्जाने आज चांगल्या प्रकारे क्लीन केलेलं आहे. तर हे थोडा वेळच आता आपल्याला तुम्हाला क्लीन दिसणार आहे, कारण ह्याच्या पुढे इथे सगळा पसारा होणार आणि तो पसारा मी करणार आहे. तर आपण आता बघूया पाणीपुरी कशी बनवायची ते. तर आता ह्याचे जे की इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये आहे कोथिंबीर, पुदिना, मिरची, अद्रक, लसूण 3 पाकळ्या आणि अर्धा चमचा हा जिरा टाकायचा आहे. ह्या सगळ्याला एकदम आपण ग्राइंडरमध्ये ग्राइंड करायचं आहे आणि एक बारीक अशी पेस्ट बनवायची आहे. हे सगळं टाकलं याच्यामध्ये, जिन्नस सगळे मग अशी दाखवले डिशमध्ये ते. आता हे आपण ग्राइंड करतोय. तर आता ही जी तुम्हाला मगाशी जिन्नस दाखवलेत त्याची ही आपण एक अशी पेस्ट बनवलेली आहे. आता ही पेस्ट आपण ह्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. थंड पाणी वापरायचं आहे ज्याच्यामुळे फ्लेवर चांगला उतरतो आणि जास्तीत जास्त चव लागते आपल्याला. आता पाणीपुरीचं जे की इन्ग्रेडियंट आहे ज्याच्यासाठी आपण पेस्ट बनवलेली आहे ते मेन पाणी आता आपण बनवायला सुरुवात करणार आहोत. तर ह्याच्यासाठी लागणाऱ्या जे गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी दाखवून देतो. तुम्ही जवळ येऊन आणू शकता कॅमेरा. तर पहिलं ह्याच्यासाठी लागणारं मेन की इन्ग्रेडियंट आहे ते पाणीपुरीचं पाणी, कारण त्याच्याशिवाय हे काय बनवून मतलबच नाही. हे पाणी महत्वाचं आहे. हे पाणी, त्याच्यानंतर ही आहे धणाजिरा पावडर, ही आहे आमचूर पावडर, हा आहे पाणीपुरी मसाला जो मी स्वतः घरात बनवलेला आहे. तुम्हाला जर बनवता आला नाही तर मग तुम्ही हा वेगळा मार्केटमधून कुठलाही रॅन्डम मसाला XYZ परचेस करू शकता. हे पाणीपुरी मसाला ना? पाणीपुरी मसाला. हे आहे काळं मीठ, ज्याला सैंधव मीठ किंवा शेंदे लोण असं काही काही ठिकाणी म्हणतात, आणि हे आहे आपलं रेग्युलर सॉल्ट. आणि हे जे आहे हे तुम्हाला मी मगाशी पेस्ट बनवून दाखवलेली ह्याचं एक आहे पेस्ट. तर आता ह्याच्यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत. सर्वात पहिले आपण ह्या भांड्यामध्ये आपण हे पेस्टसाठी बनवलेलं जे काही आहे ते सगळं आपण ह्याच्यात एम्प्टी आउट करणार आहोत. हे एम्प्टी आउट करून झाल्यावर आपण ह्याच्यात टाकणार आहोत हे आहे धणे जिरे पावडर. ही वरती धणे पावडर आहे, खालच्या साईडला जिरे पावडर आहे. आपण हे व्हिडिओसाठी एकत्र केलेलं आहे की धणे जिरे पावडर टाकलेली आहे. हे आमचूर पावडर आता ती आपण टाकणार आहोत. हा आहे होममेड पाणीपुरी मसाला, तो आपण टाकणार आहोत. हा थोडासा ठेवलेला आहे मी, कारण चव जशी लागेल त्यानुसार आपण त्याला बॅलन्स करणार आहोत. त्याच्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत एक स्मॉल क्वांटिटी ऑफ ब्लॅक सॉल्ट, रॉक सॉल्ट किंवा शेंदेलोण किंवा काळं मीठ जे तुम्ही बोलाल ते. त्याच्यानंतर तेवढीच थोडीशी क्वांटिटी आपण टाकणार आहोत रेग्युलर व्हाईट सॉल्ट. ह्याला आपण आता मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करत असताना ह्याच्यामध्ये आपण जे पाणी आणलेलं आहे हे पाणी आपण ऍड करणार आहोत. किती लिटर पाणी आहे? हे साधारण आपण अंदाजाने पाऊण लिटर ते 1 लिटर पर्यंत आपण पाणी वापरणार आहोत. तुम्हाला ह्याच्यामध्ये काय ऍडिशनल ऑप्शन करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यात लिंबू पिळू शकता आणि तुमचा चटपटेपणा जो पाण्याचा आहे तो जास्त एनहान्स होईल. आता ह्याच्यात तुम्हाला एक की इन्ग्रेडियंट सांगतो किंवा एक टिप सांगतो की जेव्हा तुम्ही पाणीपुरीचं हे पाणी जेव्हा बनवाल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही मसाले एवढे वापरलेले असणार
की त्यांचं सेटलिंग होत राहणार. तर जेव्हा तुम्हाला पाणीपुरी सर्व करायची असेल तेव्हा प्रत्येक वेळेस हा पाण्याचा जो आहे हा ढवळून तुम्हाला वाढायला लागणार, जेणेकरून काय होईल, जे सेटल झालेले सगळे मसाले आहेत ते सगळे पाण्यामध्ये येतील. अशा प्रकारे आपलं हे पाणीपुरीचं तिखट आंबट गोड पाणी रेडी झालेलं आहे. ह्याच्यामध्ये तिखटपणा मी एकदा ट्राय करून बघतो. एकदम ढाबा स्टाईल नाही, ठेला स्टाईल पाणीपुरीचं पाणी बनलेलं आहे. तर मी आता परत एकदा ट्राय करून बघतो. खूप अप्रतिम चव बनलेली आहे. तुम्ही ह्या पद्धतीने पाणीपुरी बनवाल तर तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये जसं आपण ठेल्यावर मिळतो तसंच तुम्हाला एक्झॅक्ट पाणी बनवायला मिळेल. आता ह्याच्यामध्ये हा उरलेला जो पाणीपुरी मसाला तुम्ही ऍड नाही करत, कारण मला वाटतंय की हे पाणी खूप फ्लेवर रिच झालेलं आहे. अजून कसलीच गरज नाही आहे. जर लागलं तर तुम्हाला हे पाणी बनवल्यानंतर ऍज पर युअर रिक्वायरमेंट तुम्ही सॉल्ट ऍड करू शकता किंवा कमी करू शकता. पण मी ह्याप्रमाणे बनलेलं सॉल्ट आहे ते एकदम बेस्ट बनलेलं आहे. त्यामुळे आपलं पहिलं काही इन्ग्रेडियंट जे आहे तिखट पाणी आंबट पाणी जे बनलेलं आहे ते आपलं रेडी आहे. तर आता आपण बनवणार आहोत पाणीपुरीचं दुसरं एक मेन की इन्ग्रेडियंट. टेक्निकली हे पहिलं असायला पाहिजे पण हे दुसरं आपण बोलतोय. तर ह्याच्यासाठी घेतलेत आपण पांढरे वाटाणे. ह्यांना आपण चांगले वॉश केलेले आहे आणि सोक केलेले आहेत, त्यामुळे हे असे टपोरे फुगलेले आहेत. वॉश करून चांगले ह्यांना क्लीन करून झालंय, म्हणजे प्रॉपरली काय खराब वगैरे असेल तर आपण ह्यांना साईडला काढलेलं आहे. आणि ह्यांना आपण वॉश करून ठेवलेलं आहे. हे बटाटे वॉश केलेले आहेत. त्याच्या सोबत आता हे आपल्याकडे आहे हळद एवढीशी आणि मीठ, हे आपल्याला चवीनुसार वापरायचं आहे. तर प्रोसेस अशी आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटे टाका किंवा वाटाणे पहिले टाका, काय फरक नाही पडत. तर आपण आता पहिले वाटाणे टाकलेले आहेत, त्यानंतर आता आपण हे बटाटे टाकणार आहोत. एवढ्या वाटाण्यांना हे एवढे 3 बटाटे बस होतात. पण आपण एक जो बटाटा बनवतोय तो कशासाठी बनवतोय गेस करा. मसाला पुरी, सुख्या पुरीसाठी. मसाला पुरी नाही, सुख्या पुरीसाठी आपण बनवतोय. त्याच्यावर आपण टाकणार आहोत ही हळद चिमूटभर, थोडासा रंग यायला आणि असं वाटायला की आपण ठेल्यावरच खातोय. आणि हे मीठ चवीनुसार. हे तुम्ही आता टाकलं तरी चालेल, नंतर टाकलं तरी चालेल. तर आता आपण ह्याला थोडंसं पाणी टाकूया, थोडंसं म्हणजे पूर्ण हे मॅरिनेट होईल, पूर्ण ह्याच्यात प्रेशर कुकरमध्ये जाईल. एवढं आता पाणी इनफ आहे. तर गरम करूया आणि 4 ते 5 शिट्या चांगल्या प्रकारे ह्याचं लगदा टाईप आणि थोडंसं सॉगी होण्यासाठी, कारण कोणालाही पाणीपुरी खाताना दाणा चावायला आवडणार नाही. त्यामुळे आपण आता हे प्रेशर कुकरला लावून आपण गरम करूया. तर मग मित्रांनो, ठरल्याप्रमाणे आपण आता ह्याचा रगडा बनवणार आहोत. जे तुम्हाला मगाशी म्हटलं की हे पाणीपुरीच्या ह्याच्यातलं सेकंड की इन्ग्रेडियंट आहे की ह्याच्याशिवाय पाणीपुरी होऊ शकत नाही, तर ते आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण मगाशी जे बटाटे आणि आपण वाटाणे जे बॉईल केलेले आहेत प्रेशर कुकरमध्ये, त्यांना असं आपण बाहेर काढून ठेवलेलं आहे आणि त्यांना आपण बटाटे क्लीन करून त्यांच्यामध्ये आपण हा मॅश करून टाकलेला आहे. त्याचं तुम्ही बघू शकता की सगळं एकजीव झालेलं आहे. आता ह्याला काही नाही करायचंय, ह्या तुम्ही असाच खाऊ शकता पाणीपुरीसाठी. पण मी थोडासा, मला तडका द्यायला आवडतो. तडका म्हणजे काय नाही, आपण फक्त तिथे दाखवा, आपण फक्त छोटासा एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल प्रीहीट केलेलं आहे आणि प्रीहीट केलेल्या तेलामध्ये हा जो आपण बॅटर रेडी केलेला आहे, आपण रगड्याचा बॅटर तो आपण फक्त टाकणार आहोत. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो बटाटा आहे तो तुम्हाला मी सांगितलेला आहे की हा बटाटा आपण वापरणार आहोत मसाला पुरीसाठी. मसाला पुरी असतं ते, सुखापुरी नसतं. ठीक आहे. तर तेल आपलं हात लावल्यावर कळतं की तेल हलकं गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त आता हा टाकायचा आहे. थोडासा एक छोटासा बॉईल द्यायचा आहे, म्हणजे जे काही थोडंसं पाणी आहे ते एव्हॅपोरेट होऊन जाईल. आणि ह्याच्यामध्ये आपण पहिलं मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला ऍडिशनल काय टाकायची गरज नाही पडणार आहे. तर आता आपण ह्याच्यात टाकूया. आणि तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट सांगू इच्छितो की हे रगडापुरी किंवा पाणीपुरीसाठीचा जो हा रगडा असतो, हा रगडा बनवताना आपण पण हेच करतो, ती लोक पण हेच करतात. पण त्यांचा रगडा टेस्टी का होतो? कोणी कधी आयडिया केली आहे का किंवा कोणी कधी विचार केलाय का? तर नाही. तर त्याचं तुम्हाला मी एक सांगतो. जे तिखट पाणी असतं त्या तिखट पाण्याचं एक दिस मच अमाऊंट ऑफ क्वांटिटी आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत, जेणेकरून ह्या रगड्याला सुद्धा थोडाफार फ्लेवर येईल. तर आता आपण ऍड करूया.
त्यामुळे रगडा हलका फुलका तिखट झालेला आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला तिखट खायला अगदीच आवडत नसेल त्यांच्यासाठी हा रगडा एकदम उत्तम आहे. कारण तिखटाचा थोडाफार फ्लेवर येणार आहे याच्यामध्ये आणि थोडाफार तुम्ही जे मसाले ऍड केलेले आहेत जे तिखट पाणी बनवताना ते सगळ्याचा हलका हलका फ्लेवर या रगड्यामध्ये उतरणार आहे. आता हा रगडा आपला बनवून रेडी झालेला आहे. ह्याला आपण एक छोटासा बॉईल देऊया आणि गार्निशिंगसाठी आपण ह्याच्यावर कोथिंबीर किंवा तुम्हाला जर आवडत नसेल तर कोथिंबीर नाही ऍड केली तरी चालेल, हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. अशा प्रकारे आता हा आपला रगडा झालेला आहे रेडी. तर मगाशी तुम्हाला दाखवलं तर आपण तिखट पाणी कसं बनवलं ते दाखवलं, तुम्हाला रगडा कसा बनवला ते दाखवलं. ह्याच्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे की आपण गोड पाणी कसं बनवणार आहोत, जे ह्या काय म्हणतात ना पाणीपुरीमधलं एकदम लिस्ट जे इन्ग्रेडियंट आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे सगळं बनवून झाल्यावर आहे आपण पाणीपुरीच्या पुऱ्या दुपारी आणून ठेवलेल्या आहेत मार्केटमधून, त्या पण आपण बनवू शकतो. पण वेळ थोडासा कमी असल्यामुळे आपण ते नाही बनवत आहोत, ते आपण रेडीमेड मार्केटमधून आणलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण हा आता पाणीपुरी बनवलेली आहे. तर थोड्या वेळात आता याला बॉईल होईल, ह्याला गार्निशिंग करून आपण खायला घेऊ. मग तुम्हाला डायरेक्ट आपण खातानाचा व्हिडिओ माझा दाखवूया. मी कसं तुम्हाला पुरी फोडून त्यात रगडा भरून तिखट पाणी भरून कांदा टाकून मस्तपैकी वा क्या बात आहे. आणि आजचं पाणी तर अप्रतिम झालेलं आहे, तुम्ही व्हिडिओ मधून नाही बघू शकत पण तुम्हाला आयडिया लागू शकते की काय लेवलचं पाणी बनलेलं आहे ते, कारण माझ्या हातात चव आहे. चलो दे बाय. तर आता आपण आपल्या पाणीपुरीचा जो आपण आज घाट घातलेला आहे तर त्यातलं सगळ्यात माझं आणि ऊर्जाचं लिस्ट म्हणजे एकदम लिस्ट म्हणजे ते नसलं तरी आम्ही चालेल ते आपण इन्ग्रेडियंट बनवणार आहोत खास फक्त तुमच्यासाठी. आता आम्ही नॉर्मली हे बनवत नाही. तर आता आपण बनवणार आहोत गोड पाणी. तर गोड पाण्यासाठी आपल्याला इन्ग्रेडियंट्स काय काय लागणार आहेत, हे खजूर आणि चिंच हे एक 10 मिनिटं भिजवून ठेवलेलं आहे, थोडीशी साखर. आता याच्यामध्ये तुम्हाला 3 वेगवेगळ्या गोष्टी दिसत असतील तर त्याच्यामध्ये आहे दाखवतो. तर ह्याच्यामध्ये आहे धणे पावडर, जिरे पावडर आणि काश्मीरी लाल तिखट. हा लाल तिखट थोडासा स्पायसीनेस आणि थोडासा कलर ऍड करण्यासाठी होतं. आणि हे जिरं आहे. ह्या जिऱ्याचा उपयोग कशासाठी होणार आहे हे मी तुम्हाला नंतर दाखवून देतो. तर आता आपण सुरू करूया. तर आता आपण ह्याच्यात पहिलं घेणार आहोत खजूर आणि चिंच हे भिजवलेलं जे मिश्रण आहे हे घेणार आहोत. त्याच्यामध्येच आपण टाकणार आहोत ही साखर, एकदम चिमूटभर टाकायची आहे चवीसाठी. आणि हे जे आहे हे आपण नंतर वापरणार आहोत. आता आपण हे जे मिश्रण घेतलेलं आहे खजूर आणि त्याच्यानंतर चिंच आणि साखर. आता काही ठिकाणी साखरेला ऑप्शनल ते लोक गुळ वापरतात, तुम्ही गुळ वापरू शकता, तुम्ही साखर वापरू शकता. इट्स ऑल अप टू यू. ते डिपेंड करतं तुमच्यावर कसं तुम्हाला आहे ते अवेलेबिलिटी ऑफ साखर और तुमचं गुळ. तर आता आपण याला ग्राइंडिंग करणार आहोत. तर आता आपण ही जी चटणीसाठी जो मगाशी सांगितलेलं त्याप्रमाणे खजूर आणि ह्याची चिंचेचं एक आपण पेस्ट बनवलेली आहे. तर ही पेस्ट ही काहीशी अशी दिसते. तर आता आपण त्याला पुढे प्रोसेस करणार आहोत. तर प्रोसेसिंगसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे ते तुम्हाला मी सांगतो आता. तर प्रोसेसिंगसाठी आपल्याला एक स्मॉल साईज इथे दाखवा, स्मॉल साईज आपल्याला एक काय म्हणतात ह्याला एकदम थोडंसं तेल घेतलेलं आहे ह्या छोट्याशा बाउलमध्ये. त्याला आपण आता थोडंसं प्रीहीट करणार आहोत. प्रीहीट करून झालं की त्याच्यामध्ये तुम्हाला जे मी मगाशी बोललेलो ते आपण सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत, आता हे आहे ते 3 मसाले आणि हे आहे ते जिरं आहे. तर ह्याच्यामध्ये पहिलं जिरं टाकून घ्यायचं. जे चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये हा जो नुसता जाळ आणि नुसता धूळ आपण केलेला आहे हे ढवळून घ्यायचं. आणि हे ढवळत असताना तुम्हाला एक कॅरमलाइज झाल्याचा सुगंध येईल हलका फुलका, म्हणजे तुमची गोड चटणी जी आहे ती परफेक्ट एकदम बनलेली आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे तुम्हाला जे मसाले दाखवलेले आहेत हे सगळे ऍड करायचे. त्याने तुमच्या ह्याला एक वेगळा टेक्स्चर, एक वेगळा फ्लेवर, वेगळा एक कलर असा ऍड होईल. अशा प्रकारे आपलं हे गोड पाणी रेडी झालेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे त्या कन्सिस्टन्सीच्या हिशोबाने पाणी ऍड करा आणि चवीनुसार मीठ ऍड करा की झाली आपली गोड चटणी रेडी. तर मित्रांनो, जसं आपण मगाशी ठरवलं होतं की मी पाणीपुरीचा एक्सपर्ट आहे, त्याप्रमाणे आपण पाणीपुरी आता बनवलेली आहे. तुम्ही अशी ही पाणीपुरी बघू शकता. तर ह्याच्यामध्ये बनवलेलं आहे आपण तिखट पाणी, गोड पाणी, रगडा
आणि ह्या मार्केटमधून आणलेल्या पुऱ्या. तर आता आपण एक बघूया, एक पुरी खाऊया. पुऱ्या खूप क्रिस्पी आहे. जसं मी मगाशी तुम्हाला मित्रांनो सांगितलेलं आहे की मला गोड पाणी फार कमी आवडतं, त्यामुळे मी एकदम कमी टाकणार आहे. आणि अप्रतिम पाणीपुरी बनवलेली आहे. मगासपासूनची सगळी माझी मेहनत ही आज सफल झालेली आहे. आणि तुम्ही पण ह्या प्रकारे पाणीपुरी बनवू शकता. पाणीपुरीचा आस्वाद घ्या. खूप अप्रतिम बनलेली आहे. आणि तुम्हाला काही टिप्स वगैरे लागतील तर मला तुम्ही डायरेक्ट DM करू शकता. तुमची पाणीपुरी कशी बनली आहे हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच आपले व्हिडिओ येत राहतील. यापुढेही आपले अजून n नंबर ऑफ व्हिडिओ येणार आहेत. एक व्हिडिओ आहे जो येत्या 4-5 दिवसांमध्ये येणार आहे. तो कुठला आहे मी तुम्हाला आता सांगणार नाहीये, पण स्टे ट्यून फॉर दिस. आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पीस आउट. बाय बाय.